झेड अँगल एक्स इज इक्वल्स टू 90 डिग्री सांगितलंय. मग इथं मी सरळ आता पायथागोरस थेरम यूज करतो. युजिंग पायथागोरस थेरम. जर मी पायथागोरस थेरमचा यूज केला तर मला काय मिळेल, वाय झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स झेड स्क्वेअर. आता वाय झेड ची व्हॅल्यू मला माहिती आहे 17, सो 17 स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स वाय ची व्हॅल्यू अननोन आहे तर एक्स वाय स्क्वेअर ॲज इट इज पुढे पुरू प्लस एक्स झेड ची व्हॅल्यू 8 आहे तर हा होईल 8 स्क्वेअर. काय करतो आता, अननोन व्हॅल्यू एक साईडला घेतो, एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू हा 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर. इथं 17 स्क्वेअर 8 स्क्वेअर घेण्यापेक्षा आपण सरळ काय करू, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युलाचा यूज करू, ज्याची व्हॅल्यू असते ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 17 मायनस 8 17 प्लस 8 हा मिळेल मला, हा मिळेल 9 इंटू हा मिळेल 25. जर पाहिलं तर 9 हा 3 चा स्क्वेअर आहे आणि 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. मग मी याला 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 5 स्क्वेअर म्हणू शकतो. ही व्हॅल्यू म्हणजे एक्स वाय स्क्वेअरची. आता परत एक इंडायसिसचा रूल आहे, ए टू द पॉवर एम इंटू बी टू द पॉवर एन इज इक्वल्स टू काय असतो, तर ए इंटू बी ब्रॅकेटचा पॉवर सॉरी ए टू द पॉवर एम बी टू द पॉवर एम इज इक्वल्स टू ए इंटू बी ब्रॅकेटचा पॉवर एम. मग या रूलनं जर मी पाहिलं तर हा होईल एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 5 स्क्वेअर. म्हणजे ही टर्म माझी होणार आहे 15 स्क्वेअर. जर मी आता दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, तर काय मिळेल मला, एक्स वाय इज इक्वल्स टू 15. एक्स वाय इज इक्वल्स टू 15. आता दिलेल्या ट्रायंगल मध्ये मला एक्स वाय मिळाला, एक्स वाय मिळाला माझा 15. ही अननोन व्हॅल्यू होती, मी ती फाइंड आउट केली. आता मला त्यांनी सगळ्यात अगोदर विचारले साइन वाय, कॉस वाय, टॅन वाय. सगळ्यात पहिला रेशो मला त्यांनी विचारलेला आहे साइन वाय. त्याच्यानंतरचा रेशो आहे. आता आपण काय करू, रफ ट्रायंगल इथं काढू घेऊ. हा आहे आपला एक्स, हा आहे वाय, झेड हा आहे 15, हा आहे 17 आणि हा आहे 8. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मला त्यांनी विचारलं होतं साइन वाय. तर साइन वाय काय असेल, साइन आता वाय अँगल आपला हा आहे, साइन वाय म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. तर अपोजिट साइड काय माझ्याकडे इथं वायची 8 अपॉन हायपोटेनस माझ्याकडे 17. दुसरा त्यांनी रेशो विचारलाय मला कॉस वाय. आता कॉस वाय म्हणजे काय असेल, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. आता ऍडजसंट साइड माझ्याकडे 15 अपॉन 17. वाय बद्दल बोलतोय आपण, वाय ची ऍडजसंट साइड होते 15 अपॉन हायपोटेनस 17. ऍट लास्ट थर्ड टॅन वाय. टॅन वाय काय असतो, तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ती किती असेल 8 अपॉन 15. हे झाले अँगल वाय चे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. पुढच्या प्रश्नात आपल्याला त्यांनी विचारलं होतं अँगल झेड चे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. तर अँगल झेड क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन नंबर 4 म्हणून आपल्याला किंवा बीट नंबर 4. साइन झेड, साइन झेड, आता साइन झेड किती येणार आहे मला 15 अपॉन 17. 15 अपॉन 17. याचं रिझन अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. नंबर नेक्स्ट कॉस झेड. आता कॉस झेड काय असेल, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस, तो असेल 8 अपॉन 17. 8 अपॉन 17. अँड ऍट लास्ट टॅन झेड काय, तर टॅन झेड माझ्याकडे 15 अपॉन 8. टॅन झेड काय असतो
अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर झेड ची अपोजिट साइड आहे माझ्याकडे 15 आणि ऍडजसंट साइड आहे 5. तर tan झेड होईल 15 अपॉन 8.